हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. देशमुख हत्या प्रकरणात तीन जण वॉन्टेड. संतोष देशमुख खून प्रकरणातील 3 आरोपी फरार घोषित. पकडून देणाऱ्याला दिलं जाणार योग्य बक्षीस. सुदर्शन गुले लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. सरकार लाभार्थ्यांची फेरतपासणी करणार. शासन निर्णयात बदल न करता पडताळणी करणार. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. आमदार सुरेश धसांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. बीड प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा, धसांची मागणी. बीडमधील हत्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू. आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी फरार घोषित. सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे वॉन्टेड. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तपासाला वेग. एसआयटीची टीम बीडच्या केजमध्ये दाखल. एसआयटी प्रमुख बसवराज तेलींकडून तपास. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोटा आका म्हणजेच कराडचा होऊ शकतो एन्काउंटर. काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा मोठा दावा. धाराशिवच्या मेसाई जवळगा सरपंचाचा बनाव उघड. बंदूक मिळवण्यासाठी स्वतःचा रचला कट. बनाव असल्याचं पोलीस तपासात उघड. मी नाराज नाही, फक्त पराभवामुळे काहीसा व्यथित झालोय. पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उभाटा सेनेचे माजी आमदार राजन साळवींनी सोडलं मौन. तुर्तास छगन भुजबळांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही. महायुतीत राष्ट्रवादीला दुखावण्याचं भाजपचं धोरण असल्याची सूत्रांची माहिती. नाराज नेत्यांसंदर्भात लवकरच होणार महायुतीची बैठक. आता मंत्रालय झालं डिजिटल. प्रत्येकाला फेस आयडीद्वारे मिळणार प्रवेश. सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय. मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या कंत्राटाची चौकशी करा. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांची मागणी. अंदाजित खर्चापेक्षा अधिक दरानं कंत्राट दिल्याचा आरोप. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. प्रस्तावाला वित्त विभागाची मंजुरी.